मुलांवरच्या शाळेवरच्या प्रेमाने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आपले थोर संगीतकार अजयजी अतुलजी, समोर उपस्थित असलेले सर्व पालक, माझे विद्यार्थी बंधू भगिनी, नेहमी जो कार्यक्रम सादर होतो त्या कार्यक्रमामध्ये या जागेवर असा शब्द असतो, प्रमुख पाहुण्यांचा परिचय. पण आता या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा म्हणल्यावर ज्यांना सगळा महाराष्ट्र ओळखतोय, लहान लेकरापासून ते वृद्धांपर्यंत, मी तर असं म्हणतो यांचा परिचय करून देण्याऐवजी यांच्यामुळे आमच्यासारख्यांना परिचय प्राप्त झाला. या सगळ्या लहान वयामध्ये आणि अतिशय अल्प अशा काळामध्ये त्यांनी जे अद्भुत अशा प्रकारच्या संगीत रचना समाजामध्ये समोर ठेवलेल्या आहेत ते पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसंच नाही तर देवादी काही खुश झालेत असं मला वाटतं. कारण यापूर्वी अजय आणि अतुल संगीत क्षेत्रात उतरण्यापूर्वी सुद्धा भाद्रपद महिना आला की गणपतीला एक टेन्शन यायची की अरे बापरे आता 10 दिवस पृथ्वीवर थांबावं लागणार आणि नको ती गाणी ऐकावी लागणार. हे 10 दिवस संपणार कधी या चिंतेत ते असायचे. पण जशी या दोघांची गाणी सुरू झाली, गणपती मुक्काम वाढवायला लागले खाली. यंदा 12 दिवस हे सगळं या दोघांचे क्रेडिट आहे. आता ते इतक्या आनंदाने मुक्काम वाढवतात आणि वाटतं काय हरकत नाही, एवढी छान गाणी ऐकायला मिळत असतील तर थांबू इथं. साक्षात गणपती बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न होण्याचा काही प्रश्न नाही. एवढंच नाही, इंद्र सभेत देखील अतिशय आनंदाचं वातावरण आहे. जिथं देवांचा बॉसच बसतो त्या इंद्र सभेत सुद्धा इंद्रधनुतून खाली आलेल्या अप्सरा ज्या आहेत त्या इथली गाणी शिकून गेल्या आणि मग इंद्राने नवीन प्रशिक्षण. त्यामुळे इंद्र आणि बाकीचे देव सुद्धा आता इतके खुश आहेत की तेच ते वर्षानुवर्ष वेद काळापासून तेच गाणी तेच नृत्य. पण आताच्या अप्सरा नाही का वेगळ्या तालात आणि ठेक्यामध्ये तिथं नाचतात. इंद्र दरबार सुद्धा अतिशय खुश आहे. आई भवानी तुझ्या कृपेने तारीशी भक्ताला असा गोड गोंधळ घातल्यामुळे या नवरात्रात साक्षात भवानी माता देखील यांच्यावरती अतिशय प्रसन्न आहे. मी तुम्हाला सांगतो, अजय अतुलांनी ह्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी अवघ्या महाराष्ट्राला कोंबडी ही फक्त खाण्याची गोष्ट एवढं माहित होतं. पण जशी लंगडी घालणारी कोंबडी या दोघांनी परिचित करून दिली तसं कोंबडी जी आहे ती केवळ खाण्याचीच नव्हे तर गाण्याची सुद्धा गोष्ट आहे. हे या दोघांमुळे कोंबड्यांचा परिचय दर्जा वाढला, त्यामुळे मागणी वाढली त्याची. मी जसं म्हणालो ना की ह्या दोघांना हे दोघं ज्या शाळेत काही सुरुवातीला काय शिकले तिथंच मी शिक्षक आहे हे कळल्यावर नातलग सुद्धा मला आता ओळख दाखवायला लागली. अन्यथा मी आल्यावर जे पाठ फिरवत होते ते ह्या दोघांच्या शाळेमध्ये हा शिकवतो पाहिल्यानंतर ते आवर्जून मला बसायला जागा करून देतात. एवढा यांचा महिमा अद्भुत आहे आणि अफाट लोकप्रियता. मला एक खात्री मी तुम्हाला म्हणून सांगतो, या दोघांच्या देखत आता जाहीर करायला हरकत नाही. ते कदाचित कबूल करतील की नाही मला माहिती नाही. पण असं इतिहासात नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात भवानी मातेने तलवार दिली आणि त्या थोर युगपुरुषाने महापराक्रम करून गाजवला. मला असा डाऊट आहे या दोघांना सुद्धा साक्षात सरस्वतीने आपल्या हातातली वीणा आणून दिली असली पाहिजे. आदरणीय प्रकाशरावजी धारीवाल आपले नगराध्यक्ष यांनी स्वीकारलंय आणि त्यानुसार ते आवर्जून अतिशय प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या इथं आपण त्यांचा परिचय म्हटल्यानंतर या प्रशालेचे मुळात ते विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर आपल्या नगरीचे नगराध्यक्ष आहेत आणि शिरूरमधलं सगळ्यात लाडक्या अशा प्रकारचं व्यक्तिमत्व प्रकाशजींचं आहे. इथं समोर ज्या ऑक्सिजनचं एक उत्पादन त्यांचं पाण्याचं आहे त्याच्यावरती लिहिलेलं असतं 300% ऑक्सिजन. पण
मी असं म्हणेन त्याच्यातच नाही, त्या पाण्यातच नव्हे तर प्रकारची नगराध्यक्ष म्हणून ज्या दिवशी स्थानापन्न झाले त्या दिवशी संबंध नगरपालिकेमध्ये 300% ऑक्सिजन. एक वाक्य मला या ठिकाणी म्हणणं आवश्यक आहे की रामभाऊ आणि मी दोघं एक वर्गमित्र आहोत. एकाच वर्गात आम्ही शिकलेले आहोत 8वी पासून ते मॅट्रिक पर्यंत या ठिकाणी. नुसतं एका वर्गात नाही, राहायला सुद्धा रामभाऊ आणि मी एकाच गल्ली सुभाष चौकामध्ये डबडे नाल्यामध्ये श्री बिल्डिंगच्या पहिल्या तळमजल्याच्या खोलीत रामभाऊ आजी आणि आजे राजे स्वतः जगताप सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या गावात. म्हणजे तिथून ते मुद्दाम इथे शिकायसाठी आलेले आणि मी सुभाष चौकामध्ये. त्यामुळे शाळेत आणि शाळेबाहेर दोन्ही वेळेला आम्ही बरोबर सतत राहिलो. फक्त रामभाऊंचं मोठेपण हे की माझ्या संगतीचा त्यांनी स्वतःच्या विकासावर काही परिणाम होऊ दिला नाही आणि त्यांनी काही अवघड परिस्थितीतून मार्ग काढला आणि आज ते या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. आणि रामभाऊंना मी या ठिकाणी सांगतो, या व्यासपीठाचं एक दैवी सामर्थ्य असं आहे की इथं जे बोलू ते खरं होतं. आणि म्हणून मी रामभाऊंना या ठिकाणी आत्ताच सांगतो की लवकरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नजीकच्या काळातच रामभाऊंकडे आपण चालत येईल याची मला खात्री आहे. आणि त्याचं प्रत्येक अर्थात त्याला मला परिचय करून देण्याची संधी मिळणार नाही, म्हणून मी आता या ठिकाणी अगोदरच करून घेतोय इन ऍडव्हान्स मध्ये. लहानपणी ते शाळेत असताना भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करायचे आणि त्यांच्या बरोबर कार्यक्रम असल्यामुळं मलाही संधी थोडीशी फार काही नाही पण त्यांच्या मागे उभं राहायचं आणि टाळबिळ वाजवायचे. पुढे काय अशी किरकोळ कामं रामभाऊ आम्हाला आवडून देत असतात, कारण हाकेच्या अंतरावरच मी राहायला असल्यामुळे आणि पात्रता पाहूनच ती कामं त्यांनी दिलेली असल्यामुळे ते मला असं ते भारूड म्हणायचे पण तोंड मोडायचं नाही एवढ्या गोष्टीवर मला रंगमंचावर घ्यायला ते तयार असत. तर मी या ठिकाणी त्यांच्या परिचयाविषयी 2 ओळी या ठिकाणी म्हणतो. कैसा सांगावा परिचय किती आणि काय काय, कैसा सांगावा परिचय किती आणि काय काय, बोलावे तेवढे अल्पची होय शब्द पडती तोकडे. ग्रंथ रचना केली अपार साक्षात सरस्वतीच साकार, अथवा प्रकटाला वाटे भास्कर दिव्य प्रतिभेचा. अनेक संतांचे ग्रंथ लेखन तया विषय तयांचे अति गहन, करून तयांचे सखोल चिंतन टीका लिहिल्या सविस्तर. विचारवंत तैसा कलावंत, परिश्रम केले अविश्रांत, सादर केले शोभिवंत बहुरूपी भारुड. कित्येक संमेलनांच्या अध्यक्षस्थानी, कित्येक सन्मानांचा झाला धनी, मोजू शकेल ना कोणी संख्या पुरस्कारांची. भारुड वाङ्मयातील तत्वज्ञान, ये विषयी केले प्रबंध लेखन, सन्मानाने PhD प्रदान केली पुणे विद्यापीठाने. शेकड्यांनी केली व्याख्याने, सहस्त्र सहस्त्र प्रवचने, असंख्यात केली कीर्तने. आता सांगतो व्यवहारात, देखणे आहेत प्रख्यात, पिंपरी चिंचवड प्राधिकरणात जनसंपर्क अधिकारी क्लास 1. ऐसा लाभला प्रमुख पाहुणा, वास्तविक घरचाच जाणा, कळस चढविला देखणा उपस्थितीने आपले. किती केले कौतुक आणि कोड, किती केले कौतुक आणि कोड, शब्द वापरले जाडजूड, तरी त्या सर्वांच्या पल्याड असे थोरवे आपले. शब्द माझे बापुडे, शब्द माझे बापुडे, नव्हे तर कबीराचे दोहे, असती सुदाम्याचे पोहे, गोड माना विनवित असे. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम. अरे मित्रवर्या, अगा सूत्रधारा बोल.
अरे काय कृष्णाजी सेवेतून निवृत्त होत आहेत बरं. काय म्हणतोयस काय? साक्षात मला साक्षात माता सरस्वतीचे कमल म्लान भासत आहे. प्रत्यक्ष नटराज कासावीस झाल्यागत दिसत आहे. हो ना. आणि वेद काळातील ऋषीवर्यांपासून ते आज तागायच्या समस्त साहित्यिकांच्या मुखावर विलक्षण औदासीन्य दृष्टीस पडत आहे. होय रे होय मित्र, अगदी सार्थ बोलला. खो खडूंची धूळ आजवर गुलाल बुक्क्याप्रमाणे उधळून दिली असा ज्येष्ठ अध्यापक, अगदी खरंच. शालेय रंगभूमीवरचा अनभिषिक्त सम्राट. अरे ज्याने रंगमंचावरील पात्रे दिसेनाशी होतील असा शेकडो रुपयांचा धूप जाळला, असा श्रेष्ठ रंगकर्मी, प्रशस्त भिंती रंगवून काढाव्यात अशा उत्साहानं ज्यानं बाल कलाकारांची तोंड रंगवली असा ज्येष्ठ रंगभूषाकार. अरे दर दिवशी सहस्त्रांच्या संख्येने ज्याने काव्य रचना केल्या असा कवी कुलभूषण कविवर्य. प्रशालेतील असंख्य उपक्रमांचा जनक. अरे एक वेळ साक्षात सूर्याची उदयाची घडी चुकेल, पण आपल्या चहा प्राशनाची वेळ ज्यानं जराही चुकवली नाही असा निष्ठावान तत्वचिंतन. ते दारुण कृष्णाजी आज निवृत्त होत आहेत बरं. आज या ठिकाणी आदरणीय परदेश सर, गुरुवर्य गावडे सर, सोमण सर, सोमण वहिनी आणि बाकीचे माझे सर्व सहकारी बंधू भगिनींना, या ठिकाणी सोमण सरांविषयी मनोगत व्यक्त करत असताना सोमण सरांच्या बरोबरचा प्रदीर्घ सहवास जर सोडलं तर बाकी सोमण आणि मी शाळेचा वेळ नाही, अहोरात्र 24 तास आम्ही दोघं बरोबर राहिलेले आहोत. मग ती त्यांची सरकार बिल्डिंग मधली खोली असू द्या किंवा आमची इथं पोळांच्याकडं माझी खोली ती तिथं सोमण, गाडगीळ, त्यानंतर रोटेचं, सगळं SS कुलकर्णी, ते सगळी गँगचं ते ठराविक म्हणजे वेटिंग रूम मध्ये जशी गर्दी असते ना तसं ते खचाखच भरलेलं असायचं. बाळासाहेब भडगे असायचे, UP कुलकर्णी, हे सगळे आम्ही सतत बरोबर असलेले असल्यामुळं आणि दीर्घ काळपासून त्यांच्या मी बरोबर आहे आणि त्यामुळं त्यांच्याविषयीचं मनोगत व्यक्त करणं मला अत्यंत आवश्यक आहे. कर्नावटवाड्यातल्या सोमण सरांच्या खोलीमध्ये दीर्घकाळ आम्ही बरोबर एकत्र सोमण सरांच्या खोलीमध्ये त्यावेळेला, आता अलीकडं मी सोमण सरांच्या घरी वारंवार जाणं होत नाही कारण जायला मी थोडंसं घाबरतो, कारण कधी गेलो ना दरवेळेला आपण नव्या घरी आल्यासारखं वाटतं मला, कारण सतत काहीतरी इतकं दचकल्यासारखं होतं की आपण नक्की कुणाच्या घरी आलोय. मग मी ह्याच्यासाठी शेजारी जोशी सर यांचं घर चेक करून घेतो, इकडं RGK, ह्या दोघांच्या खोल्या जुळल्या की मध्ये असेल ते सोमणांचं असं समजून मला जावं लागतं. कारण पहिल्या वेळेला जावं तर डाव्या बाजूला जिना आणि 8-15 दिवसांनी जावं तर उजव्या बाजूला. अजून काही दिवसांनी घोरपट टाकून दुसऱ्या मजल्यावर जायची सोय सोमणांनी केली नाही म्हणजे मिळत. तेव्हा हल्ली जायचं जरा दचकल्यासारखं होतं, पण पूर्वी दिवस रात्र कायम आम्ही बरोबर सोमणांच्या खोलीचं वर्णन तुम्हाला प्रचंड रद्दीचे, माणसाच्या उंचीपेक्षा जास्त एवढी प्रचंड रद्दी घरामध्ये साठवलेली आणि सुरत लुटून आल्यावर शिवाजी महाराज आनंदाच्या नजरेने त्या खजिन्याकडे पाहत असतील तशा कृतार्थ भावाने हा त्या रद्दीकडे पाहत असायचा. आमच्या दृष्टीने जरी ती रद्दी असली ना तरी त्याचे अनेक बंध त्या रद्दीशी जुळलेले असायचे आणि त्यामुळं आम्ही त्याला व्यावहारिक सल्ला द्यायचा, आणि काय जमवलंय सोमणे, पण तो काहीही जमवायचा आणि जर कुठली गोष्ट टाकायची सोमणच्या जीवावर येते, काही बदल करायचं म्हणलं ना कुठनंही जमून आणलेले खडे दगड त्या टेबलावरती महिने तसे दिसणार. संपलेले रिफिलाचे नाळकांडे कशाला ठेवायचे, पण पहिला गठ्ठा, आयुष्यातला पहिला गठ्ठा तपासतानाची ही नळकांडी स्मृती जपणे हे सोडणं फार मोठं वैशिष्ट्य. त्याला ते दाखवणार नाही.
पण ते टाकणार नाही. आणि त्यामुळे रद्दीमध्ये नाही का त्यातनं सोमण शोधून काढावं लागतं. वारुळातनं वाल्या पोळ्याला शोधवलं तसं सोमणला शोधून मग म्हणजे तो अंदाज घ्यावा लागायचा तो कुठं असेल. अशा पद्धतीने ती खोली आणि त्या खोलीमध्ये आमच्या गप्पा रंगायच्या. UP कुलकर्णी वगैरे मध्ये कविता दुसरा काही विषय नाही. नाटक आणि कविता आणि कला याच्या पलीकडे सोमण सरांच्या बरोबर किंवा आमच्या या मित्र परिवारामध्ये मग आम्ही कुणी जरी असलो ना तरी ह्याच्या पलीकडे गाडगीळ सर आमच्याबरोबर होते. पण गाडगिळांचा एक विशेष दरारा होता आम्हा मित्रमंडळींमध्ये सुद्धा. आणि ते जरा थोडेसे आमच्यासारखे वाहवत जाणारे नव्हते, संयमी होते थोडे. त्यामुळे त्यांचा अभ्यास वगैरे जे काही वाचन ह्याचं चालू असायचं अशा फुटकळ गोष्टींमध्ये ते फक्त पाठिंबा द्यायचे, फार सहभागी व्हायचे नाही. पण ते असायचे खोलीवरती काय. सोमण सरांचे एक एक उपक्रम सांगितले ना. त्या 70 बिल्डिंग मध्ये सोमण सर राहिले होते. मी VD बाळासाहेब भडगे आमच्या खोल्या त्या पोळ करून त्या लाटाळीतच त्या रोटेसर निम्मा स्टाफ लाटाळीत त्याला राहत होता. लाटाळी म्हणजे त्यावेळेचं डेक्कन जिमखाना अशी परिस्थिती होती. आणि ह्या सगळ्यांना खाऊ घालणाऱ्या वर्मा मावशी तिथंच खाली त्या पोळ वाड्यामध्ये त्यांचं एक खोली होती. आणि त्यामुळं त्या तिथं सोमण सरांच्या डोक्यात एकदा आलं की पाणपोई काढायची. वास्तविक त्या खोबदाडामध्ये जे राहत होते ना ते सुद्धा लवकर जायला तयार नसायचे. त्या आळी तिथं पाणी प्यायला कोण येणार. पण सोमणांना उपक्रम सुचला म्हणजे हायगड आणि ते वातावरण असं भारावून टाकायचं ना. तुम्हाला सांगतो आजच्या सोमण सरांवर जाऊ नका. मी हे मस्तकी केस असलेल्या सोमण सरांचं सांगतो. त्यावेळेचा त्याचा उत्साह भल्यांना कामाला लावेल असा तो म्हणजे ती पॅन्ट शबनम त्या गळ्यामध्ये कायम खांद्यावरती तो झप्पा आणि असे ते सोमण सर त्यांना नाही म्हणायची कोणाची ताकदच नाही. कुठून तरी 2 रांजण सोमण सरांनी गोळा करून आणले. त्याला खड्डे खडले. बरं सोमणांच्या ऑर्डर म्हणजे सगळी गल्ली कामाला लागली. बरं स्वतः सोमण गल्लीला कामाला लावून चहा प्याय. हा बिचारा खड्डा खणतोय रांजणासाठी. तो दमून घाम गाळतोय आणि मग म्हणतोय झाले बरं का सर खड्डे करून. सर कुठे आम्ही सांगायचं असू द्या. हा आम्ही म्हणजे आम्ही आहे. सोमण सरांच्या बरोबर राहायला मिळतं याच्यात विलक्षण आनंद की त्याच्या बरोबर तो आम्हाला नुसतं असं खिदगणती धरायचं नाही पण आम्हीच आपलं त्याच्या मागं कायम त्याच्या बरोबरीनं असायचं. मग 1-2 सुह जोशी आणि खुद्द वागसरांना 2 रस्त्यातच खुर्च्या टाकून त्यांना अध्यक्ष वगैरे बनवलेलं प्रमुख पाहुणे आणि पाणपोईचं उद्घाटन. एकदा तो समारंभ झाला की पुढे त्या पाणपोळ्यांचं काय होईल याच्याशी सोमण सरांचं काही कर्तव्य नाही. ते दुसऱ्या उपक्रमांकडे गल्लीत ज्याच्यावर ती जबाबदारी सोपवली ते भरायचे रांजण. रांजणं भरायचं सोपं आहे काय. त्यांनी 1-2 दिवस हौसेनी केलं. पुढं माणसांनाच नाही खुद्द रांजणांच्या घशाला कोरड पडली पण त्यात पाणी काही पडलं नाही. मध्येच त्यांच्या डोक्यात एकदा प्रवासी संघ सोमण सरांना आठवलं. प्रवासी संघ त्यांचे उपक्रम एक सांगितले ना आणि सर दर ह्याच्यात ते वागसरांना पण आणि ते ऐकायचे. म्हणजे त्याचं रुबाबच सोमणचं त्याला काहीतरी आवरत होत. त्याला नाही म्हणायची ताकदच व्हायची नाही. म्हणजे तो वातावरणच सगळं असं धुंद करून टाकायचा. आणि त्यामुळं वागसर अध्यक्ष दर याला आणि सोमण सर त्याच्यामध्ये आहे सेक्रेटरी. त्या प्रवासी संघाचा प्रवास 4 दिवसापेक्षा जास्त दिवस झाला नाही. त्याचा एक कार्यक्रम झाला. त्यानंतर थोडीशी यादी विधी नेहमी जाणारे येणारे बस. कारण तोपर्यंत औषध सगळे त्यांनी ऑर्डर काढली. सगळ्या गरिबांना औषधं मिळत नाही हे त्याच्या डोक्यात कुठेतरी बातमी वाचून कळले. पाठवलं आम्हाला गल्लीमध्ये. बरं आम्ही औषधं गोळा करून आणली. एखादा गरीब जर औषध मागायला आला त्याला द्यायचं काय पण आपण. बरं हे इतके आणि लोकांनी सुद्धा घरातलं गबाळ जातं म्हणून निव्वळ टोपण आणि पत्रा लावले राहिलेल्या ट्यूबा सुद्धा दिलेल्या. तो सगळा त्या टेबलाच्या खाली सोमण सरांच्या त्या 70 मंजिलमधले टेबलाच्या खाली सगळी औषध पेढी सगळी तिथं की जर आवाज कुणी आजारी पडलं तर त्याला द्याय. असे एकमेक अनंत उपक्रम. आदर्श मातांचा सरकार काही वर्ष आपण समजा 8 नंबरची जुनी आता ते 9 नंबर लक्षात राहत नाही. आता एसआरडीचं ऑफिस येतो तिथं आपले सगळे कार्यक्रम सुरू करतो आणि एक श्रीफळ. कारण आणायचं कुठून पैसा द्यायला.
आणि तेवढ्यावरती आम्ही हे कार्यक्रम साजरे केलेले. साक्षात म्हणजे भाऊंच्या आई तिथं येऊन बसलेल्या. कार्यक्रम झाला, मी ती एक आईवरची कविता वगैरे ते सगळं सोमण कामाचं नियोजन वगैरे वाटप सगळं व्यवस्थित. सोमण कुणालाही कामाला लावण्याची ताकद, खुद्द मुख्यमंत्र्यांना सुद्धा झेंडा धरून उभं करायला लावण्याची ताकद. आणि त्यामुळं अनेक उपक्रम या माणसावर आम्ही साजरे केले. पण ह्या प्रत्येक उपक्रमांनी आमची ओळख, अन्यथा मी काय वेडी काय साधी मॅट्रिक झालेली होतं. परंतु सोमण सरांच्यामुळे, मग ते ललित आहे, सत्यकथा आहे, सोमण सरांच्या वार्ता एक एक सगळ्या ज्या आहेत, आम्हाला त्या साहित्यिकांशी यांनी परिचय करून दिला. कुठंतरी ललित मध्ये कधीतरी एकदा चिमत्रेम खानोलकर कंदील लावून कोकणामध्ये कविता वाचन करतात आणि पु ल देशपांडे ऐकतायत असा फोटो आला होता. बस सोमण सरांच्या डोक्यात ते लाईट असताना बंद करायला लावली आमच्या पोळांच्या वाड्यामध्ये. म्हणजे ते लाईट घालव म्हटलं काय, आणि कंदिलात काव्य वाचन. म्हटलं अरे लाईट आहेत पण फोटो बघा. असे काव्य वाचनाचे कार्यक्रम तिथं घडलेले. अध्यापनाच्या सेवेबद्दल तर त्याचं वर्णन करावं. आता सरांनी, गावडे सरांनी सांगितलं ते अगदी खरं. फौजदार साक्षात येऊन उभा राहिला आणि खाड खाड करत वर गेला. मला वाटतं मोठे साहेब होते त्याला, आणि ते गेले वरती. आता पोलिसाला पत्ता शोधणं काय अवघड आहे. त्यांनी बरोबर सोमणचा वर्ग शोधून काढला. कार्यक्रम सुरू झाला. इकडे एलव्हीना कळेना अशी परिस्थिती की हे काय कशासाठी आले तर काय आले. बरं याचा दुरान्वय आपल्याशी काय संबंध आहे का काय, ह्याची पण एक काळजी. मग सोमण सर, पण सोमण सरांना काय जरी रागावले ना ते मनावर घेत नसतं. सोमणांचं हे फार चांगलं वैशिष्ट्य आहे की कुणी काही बोललं ना तरी तो ते मनावर घेत नाही, ऐकतो, सोडून देतो, आणि आपल्याला जो उपक्रम साजरा करायचा तो करतो. माझ्या भाग्यरेषा नावाचा एक धडा 5वी 6वीला काहीतरी शिल्पकार करमरकरांचा होता. सोमणांचा उत्साह त्यावेळेला शिल्पकाराचा आहे म्हणल्यावर त्यांनी सगळ्या पोरांना सांगितलं उद्या येताना चिखलाचे गोळे घेऊन या. पोरं ते 5वी 6वीतली त्यानं इतका आनंद झाला म्हणजे चिखल घेऊन जायचं. दप्तराच्या ऐवजी हे चिखलाचे गोळे घेऊन पोरं वर्गामध्ये. सगळ्या वर्गात राडा, सगळे बेंच भरवलेले, टेबल भरलेला, पोरग ओळखू ना, सगळ्या चेहऱ्यावरती चिखल लागून, नुसते डोळे लुकलुक घालायचे पोरांचे. बरं सोमण 30-35 मिनिटाचा तास संपून बाहेर नामनिरळते येऊन आपले टीचर्स रूम. नंतर होता तास तो काही साध्या माणसाचा नव्हता, पेंढारकर सरांचा. ते गेले आणि त्यांनी नुसतं उंबऱ्यातून एकूण वर्गाचा अवतार पाहिला. तसेच माघारी आले आणि त्यांनी मुख्याध्यापकांच्या कानावर घातलं. म्हणजे काय केले त्या वर्गाचं. स्वतः एलबी आले. ते माझ्या त्यांचा तो संतापलेला चेहरा, यांच्या चेहऱ्यावर मात्र काय फारसा बदल नाही. करमरकरांच्या भाग्यरेषा काय असतील त्या असोत, एलबीच्या कपाळावरच्या रेषा मात्र पाहिल्यानंतर बाकीच्यांना घाम फुटत होता. पण सोमणांनी ते शिल्पकार बनवले म्हणजे बनवले. श्रावण मासी कविता वर्गामध्ये सिलेबसमध्ये, बरं ती सेकंड टर्म मध्ये, पण म्हणजे श्रावणातली कविता श्रावणात व्हायला पाहिजे. ते सिलेबसमध्ये कुठेही असू द्या. त्यांनी त्या अलीकडे ओढून आणली. बरं सरांना सांगितलं नाही, काही नाही, सगळा वर्ग घेऊन. बरं त्यावेळेला हे असं उद्यान वगैरे नव्हतं. मी हे तुम्हाला सांगू का, 20-22 वर्षापूर्वीच्या सगळ्या कथा सांगतो. सर्व वर्गातली मुलं घेतली आणि रांकेने त्याला मागं नुसतंच मैदान होतं आणि तिथून बाहेर पडायला एक बोळकांड होतं आणि इकडे शहराची सगळी झाडाचे कुंपण असल्यासारखं झालेलं होतं. तिथून बाहेर जायचं. त्यांनी निवडी सगळी मुलं, ती कुकडी कॉलनी झाली त्या नवी, आणि तिथं थोडंसं लॉन वगैरे आणि बगीचा होता. तिथून येऊन यांनी पोरांना काय ती कविता आणि बालकवी काय म्हणतात त्याच्यापेक्षा आपल्याला मैदानच सोडलं. त्याला एलबी वर्गावरून आणि वर्ग रिकामा. म्हणजे अरे मुलं कुठं आहे. त्यांनी चौकशी केली, टाइम टेबल पाहिलं, सोमणाचं जातं. म्हणजे सोमणाला बोला. सोमण कुठले आजार ते पोरांबरोबर तिकडं पोरं मागून सोमण पुढे. मग आल्यावर त्यांनी सोमण सरांना विचारलं मुलं घेऊन तुम्ही जाते कुठं. तर नाही ते श्रावण मासिक कविता शिकवायला प्रत्यक्ष तिकडे घेऊन गेलो होतो. असे एक उपक्रम सोमण सरांनी राबवले. पण तो सगळा काळ जो आहे त्यांनी अक्षरशः भारावून चाललेला. म्हणजे सोमण सरांचं आज त्यांनी ह्या गेल्या 2-4 वर्षात 5-10 वर्षात सोमण सरांना पाहिलेला, त्यांनी सोमण सरांची खरी मजा चाकलीच नाही.